जसं आता म्हणजे कृष्ण भगवान म्हणतात की हे ज्ञान सर्वोच्च आहे. पण आपण म्हणजे तुम्ही सांगताना एकदा सांगितलं होतं की भगवद्गीता ही फाउंडेशनल आहे आणि बरोबर. भागवत हे सेकंड लेवल आहे आणि चैतन्य चरितामृत हे पीएचडी आहे. तर मग तसं का? ते जस्ट एक मनात प्रश्न आला प्रभूजी. कारण हे प्रिन्सिपल लेवलचं ज्ञान देतोय कृष्ण. प्रिन्सिपल लेवलचं ज्ञान आहे, मिनिंग इट एनकम्पॅसेस ऑल द नॉलेज. आता आपण समजा कोणाला सांगितलं की प्रिन्सिपल लेवलवरती की तुम्हाला आपण व्यक्तीने कधी खोटं बोलू नये. मग नंतर तुम्हाला ह्या प्रिन्सिपलला डिटेलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही सांगतात की बाबा खोटं बोलणं म्हणजे काय, खरं का बोलावं, खोटं का बोलू नये, त्याचे फायदा तोटे काय असतात वगैरे. तर मग ते डिटेल झालं. मग अजून कोणीतरी बोलेल की बाबा थोडे एक्झाम्पल देऊन सांग, मग ते अजून थोडे डिटेल झाले. तर कृष्णाने काय केलंय, सार जे म्हणतो ना, कन्क्लुजन प्रिन्सिपल लेवलचं, ते संपूर्ण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. ते प्रिन्सिपल्स जीवनात अप्लाय कसे करायचे हे महाभागवत जे असतात, ज्यांनी म्हणजे स्वतःच्या लाईफ पूर्ण ह्या प्रिन्सिपल्सद्वारे जगलेले आहेत, त्या महाभागवतांच्या कथांद्वारे आणि चरित्रांद्वारे त्यांनी ते कसं ॲक्च्युली इम्प्लिमेंट केलं हे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि जी टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे त्यामागे, ओके, ते चैतन्य चरितामृतमध्ये येतं. तर भागवतममध्ये सुद्धा क्रिएशन बद्दल बरंच ज्ञान दिलेलं आहे. पण चैतन्य चरितामृतमध्ये जे क्रिएशनचं लेवलचं नॉलेज दिलंय ना, ते अजूनही एका वेगळ्या लेवलचं येतं. आणि धन्यवाद. जे मनात आपले वेगळे प्रश्न निर्माण होतात भागवतम वाचताना सुद्धा, तर त्या प्रश्नांची उत्तरं चैतन्य चरितामृतमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ज्ञान तुम्ही बघितलं तर सेमच आहे. ओके, कारण कृष्णाबद्दलचं ज्ञान येते. फक्त पाया सेमच बेसिकली. पाया सेम आहे सगळ्याचा, फक्त डिटेल्स जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. धन्यवाद प्रभूजी. ओके.